भगत बाहेरच्या लहानशा अंगणात हात पाठीशी घेऊन एरझारा घालीत होते. 50 वर्षांपूर्वी ते या मठीत राहायला आले तेव्हा आसपास किर्र झाडी होती. शहर इतकं दूर होतं की शहराचे दिवे सुद्धा येथून दिसत नव्हते. पण वर्ष उलटत गेली तशी शहराची वाढ होत गेली होती आणि आता शहराने त्यांची लहानशी मठी चारी बाजूंनी वेढून टाकली होती. सुरुवातीस त्यांना या कलकलाटाचा, गजबजाटाचा खूप राग यायचा. पण स्वतःशी हसून त्यांनी आपल्या वैयक्तिक कार्यक्रमात योग्य तो बदल केला होता. त्यांच्या दररोजच्या साधनेच्या वेळा बदलल्या होत्या. तरीही खास एखादा विवाह सोहळा किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असला तर लाऊडस्पीकरचा, लोकांच्या गोंगाटाचा इतका त्रास होई की त्यांना वाटे आपला मुक्काम या मठीतून हलवावा. पण अर्थात तो विचार पळभराहून जास्त काळ टिकत नसे आणि त्यात गांभीर्यही नसायचं, कारण त्यांना मठी हलवण्याचा अधिकारच नव्हता. त्यांचं अल्प दीर्घ जे काही आयुष्य असेल तेवढ्याच कालापुरते ते या वास्तूचे रहिवासी होते. त्यानंतर पुढचा भगत येईल, जसं ते स्वतः एका रात्री मागच्या भगतची जागा घ्यायला आले होते. अर्धशतकापूर्वीच्या त्या निराशेच्या काळरात्री विशीचा एक तरुण पुराच्या उसळत्या पाण्यात जीव देण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढला होता. तेव्हा एक हाक आली होती, थांब. अंधारातून एक वृद्ध त्याच्यापाशी पोहोचला होता. आयुष्याला इतका विटला आहेस, टाकून द्यायला निघाला आहेस, मग मला दे, म्हणाला होता. त्याने नाव गाव कारण काही विचारलं नव्हतं. या क्षणापूर्वीपर्यंतचं तुझं आयुष्य विसर, आता नव्याने जगायला शिक. तुझं नाव भगत, तो वृद्ध म्हणाला होता आणि त्याला या मठीत घेऊन आला होता. कठीण, कठोर आणि दीर्घ साधनेला सुरुवात झाली होती. मठीतल्या ग्रंथसंग्रहात नाना भाषांतले, नाना माध्यमांतले रेखलेले ग्रंथ होते. काही लाकडांच्या पातळ फळ्यांवर होते, काही भुर्ज पत्रांवर होते, काही भाजलेल्या मातीच्या चौकोनावर होते, काही चर्मपृष्ठांवर होते. सर्वच काही संस्कृतात, पालीत, अर्धमागधीत, प्राकृतात नव्हते. काही ब्राह्मी लिपीत होते, काही चित्रलिपीत होते, काही तर मातीत कोरलेल्या त्रिकोणी चौकोनी क्युनिफॉर्म लिपीत होते. तितक्याच भाषा, प्रत्येक ग्रंथाची किल्ली त्यात होती. त्या किल्लीचाही अर्थ समजून घ्यावा लागत होता. तिथे वृद्धाची मदत व मार्गदर्शन होतं. तुझं कुतूहल शमवण्यासाठी मी हे सांगत नाही, तो वृद्ध भगत एकदा म्हणाला होता. आपल्या पीठाची परंपरा तुला माहीत असावी म्हणून हे सांगत आहे. आणखीन वर्षभराने मी तुला सविस्तर माहिती असलेला ग्रंथ देईल, तेव्हा त्यात मी माझं टिपण करणार आहे. तोही शेवटच्या दिवशी तुझं टिपण कर. पण एवढं ध्यानात घे, इथे काही नेहमीच अशी आलिशान वास्तू नव्हती. ही मी बांधली. त्याआधी साधी विटांची, मातीच्या गिलाव्याची इमारत होती. तिच्याही आधी कुंडांच्या भिंतीच्या खोली होत्या. त्याच्याही आधी लाकडाच्या रिफाडाच्या भिंती होत्या. एखादा अगदी घडीव दगडांचा प्रासाद होता. त्याआधी बांबूंच्या भिंती होत्या. त्याआधी कच्च्या न भाजलेल्या मातीच्या भेंड्यांचा आडोसा होता. त्याआधी एक पर्णशाळा होती. त्याही आधी एक वृक्षच फक्त निवाऱ्याला होता. अगदी पूर्वी एक गुहा होती. पण हे सर्व नश्वर आहे. अनेक नैसर्गिक मानवी आपत्ती आल्या आहेत. कधी पूर आले, कधी धरणीकंप आले, कधी लढायांच्या क्षेत्रात हे आवार सापडलं. कुंपणांना, भिंतींना, इमारतींना काहीही महत्व नाही. हे आपण मर्यादा घातलेलं आवार सुरक्षित आहे. इथे राहणारा भगत, त्याला कधीही कसलीही इजा व दुखापत होत नाही. पाण्याच्या प्रवाहात काचेचा चौकोन कितीही दीर्घकाळ ठेवला तरी तो जसा कोरडाच अस्पर्शित राहतो, तसाच हा आपला अवकाश आहे. वरवर साधा दिसणारा पण आसपासच्या कालप्रवाहापासून, जगप्रवाहापासून सर्वस्वी वेगळा आणि अलिप्त असा आहे. आता हे मी पुन्हा सांगणार नाही. अशी ही अतिप्राचीन परंपरा तुला पुढे चालवायची आहे. याच संदर्भात पुन्हा एकदा बोलताना इथल्या गुणधर्मात अनेकांनी अनेक प्रकारची भर घातली आहे. एखाद्या साम्राज्याच्या राजधानीच्या संरक्षणात, वैभवात सम्राटांचे वारस जसे भर घालतात तसंच. फक्त या रचना अमूर्त आहेत, साध्या नजरांना अदृश्य आहेत. तूही तुझ्या शक्तीप्रमाणे त्यात भर घालशीलच.
तुला हा अनुभव येईलच. एखाद्या साध्या टिंबावर नजर एकाग्र केली की अंतर्मनातल्या अगदी खोलवरच्या पातळीवरचे आकार तिथे दिसायला लागतात. असं वाटतं की दैवी चमत्कारानेच काही नव्या शक्ती रचना प्रकट झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात तसं नाही. ज्या विषयाला आपण वाहून घेतो त्या विषयावर मेंदू आणि बुद्धी दिवसाचे 24 तास सतत अथक चिंतन मनन करत असतात. त्यातून या नव्या कल्पना उदयास येत असतात आणि दुष्ट शक्तींशी, पापी प्रेरणांशी संघर्ष हा तर आपल्या अल्पजीवनातला अपरिहार्य भाग आहे. ते आपले सततचे आणि कायमचे वैरी आहेत आणि जशी आपल्यात तशी त्यांच्यातही सतत उत्क्रांती होतच असते. दरवेळी ते नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, नव्या आशेने काटकारस्थान रचत असतात. आपला पराभव होता कामा नये. कसोटीच्या क्षणी आत्मार्पण करावं लागलं तरी चालेल, पण वैऱ्यांच्या हाती काहीही लागता कामा नये. पण आजवर आपला पराजय झालेला नाही, पण त्यांच्या नवनव्या साधना त्यांच्या नाशानंतर आपल्या अंकित होतात. त्यांचेही संरक्षणाच्या चक्रव्यूहेत भर पडते. पुन्हा ते या विषयावर बोलले नव्हते आणि अर्थात दिवस उलटत चालले तशी त्यांची आवश्यकताही राहिली नव्हती. नव्याने आलेला भगत प्रत्यक्षानुभूतीने सर्व आकलन करून घेत होता. एकाएकी त्यांचा प्रयाणाचा दिवस आला. किती अनपेक्षितपणे. अपरिहार्य असला तरी आणखीन लांबणीवर पडावा अशी मनोमन इच्छा झाली. देवांनाही वियोगाचे अश्रू आवरत नाहीत. तो तर साधा मानव. बुद्धी कितीही कुशाग्र झाली, कितीही प्रगल्भ झाली तरी विकारांचं आकलन कोणालाच कधीही झालेलं नाही. ते सतत बुद्धीच्या आवाक्याबाहेरच राहिलेले आहेत. त्या संध्याकाळी वृद्ध भगतांनी तो प्राचीन ग्रंथ काढला. गेली कितीतरी शतकं त्यात विविध हस्ताक्षरात नोंदी झाल्या होत्या. एकतर आता काळ्या पडलेल्या लाल रक्तरेषेतला तारा होता. त्या कालच्या भगतांना तो रेखाटल्या पुरताच अल्प अवधी मिळाला असेल. आता वृद्ध भगतांनी आपल्या 3 ओळी लिहिल्या आणि ग्रंथ त्याच्या स्वाधीन केला. तो मटीचा उत्तराधिकारी आणि तिथल्या परंपरेचा संरक्षक झाला होता. त्या रात्रीच्या फलाहारानंतर त्यांनी आपल्या खांद्यावरची कशिदा कामाची शाल उतरवली आणि ती आपल्या हातांनी त्याच्या खांद्यावर लपेटली. त्या वस्त्राचा स्पर्शच शक्तिमयी होता. त्यांनी एक साधं पांढरं उत्तरीय खांद्यावर टाकलं आणि ते निघाले. मी आपल्याबरोबर काही अंतर येऊ का? अवश्यच. पुलावर जिथे तुझी आणि माझी प्रथम भेट झाली तिथपर्यंत यायला काहीच हरकत नाही. रात्रीच्या निशब्द काळोखापासून ते चाललेले होते. आता अवस्था शब्दांच्या पलीकडे पोहोचली होती. एकत्र सहवासाचे हे शेवटचे काही क्षण होते. त्या पहिल्या भेटीच्या आठवणी मनात आल्याखेरीज कशा राहतील. पण आज नदीला पूर नव्हता. या वियोगाच्या प्रसंगी तीही मलूलपणे वाहत होती. तो पुलाचा मध्ये आला, जिथे कितीतरी दिवसांपूर्वी तो अविचाराने जीव द्यायला निघाला होता. भगतांनी त्याला तिथेच थांबवलं. खांद्याला हाताचा पुसटचा स्पर्श केला आणि मग लागलीच ते चालायला लागले. ती 15-20 सेकंद त्याला असा भास झाला की समोर दिसतो तो आपल्या ओळखीचा, परिचयाचा पूल नाहीच. त्या सेतूखाली साधी नदी नाही, ती एक अतिखोल पाताळ दरी आहे, जिच्या तळाशी ती मर्यादा नदी वैतरणी वाहत आहे. भगतांनी पूल ओलांडला. पलीकडच्या तीरावर त्यांच्या स्वागतासाठी अनेक शुभ्र आकृती उपस्थित होत्या. मग क्षणार्धात ते स्वप्नदृश्य विरघळलं. त्या क्षणापुरती तेजाला, सुगंधाला, सुस्वरांना ओहोटी लागली होती. मग रोजच्या ज्ञात जगाच्या कठोर रेषा एकत्रित आल्या. जड पावलांनी भगत मठीत परत आले. ते सहसा मठी सोडून बाहेर जात नसत. मनासमोर अभ्यासाचा जो पसारा उलगडला होता त्यातला या अल्प आयुष्यात किती पूर्ण होतो याचीच त्यांना शंका होती. क्षण आणि क्षण अमूल्य होता. त्यातला एकही दौडायला ते तयार नव्हते. आसपास वस्ती आली होती. आसपास राहणाऱ्या, वावरणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतं याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. कारण त्यांचं सर्व आयुष्यच सर्वसामान्यांपेक्षा एका वेगळ्या पातळीवर जगलं जात होतं. काहींना ते छंदिष्ट वाटत, काहींना ते निरुपद्रवी वाटत. एका भोरट्या चोराला ते सोपं सावज वाटले होते. एकटाच्या एकटा म्हातारा.
खूप मोठं डबूल मिळेल अशा आशेनं एका अंधाऱ्या रात्री त्याने उघड्या फाटकातून उघड्या दारातून आत प्रवेश केला होता. फाटकातून आत येताना शेजारच्या लोखंडी गजांचा कंपाऊंडचा झालेला खण आवाज तिकडे त्याने लक्ष दिले नव्हते. आत खोलीत शिरल्यावर मागे फरशीवर पुन्हा खण आवाज झाला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं. कंपाऊंडचे 2 लाल गज दाराच्या आत फरशीवर उभे होते. आपोआप झालं होतं की मुद्दाम केलं होतं कोणास ठाऊक, पण गजांचा वरचा भाग बिनडोळ्यांच्या चेहऱ्यांसारखा दिसत होता. त्याखाली अरुंद खांदा होता. त्याखाली 2 अगदी लहान हात होते. खूप उंच शरीराचा शेवटास 2 लहान जाडसर पाय होते. आता दोन्ही गज सावकाश सावकाश डोलत होते आणि मध्येच खण आवाज होऊन त्याचे जाड पाय फरशीवर आपटले. नको नको, जातो जातो, पुन्हा कधी नाही येणार, असं काहीतरी बरळत जवळजवळ रडतच कापणाऱ्या पावलांवर तो चोर त्यांच्यातून पळत पळत बाहेर गेला होता. मठीचा आवाज संस्कारित सुरक्षित होता. असे हे भगत सायंकाळी अंगणात येरझारा घालत होते. तो तरुण माणूस त्यांच्या बंगल्याबाहेरच्या रस्त्यावरून 2-3दा तरी गेला. आत येण्याआधी मनाचा हिय्या करण्याची पूर्वतयारीही करत असेल. शेवटी तो एकदम फाटकातून आत आला. भगत वळून समोर येईपर्यंत तो थांबला आणि मग हात जोडून म्हणाला, नमस्कार, मी भगतांना भेटायला आलो आहे. ते आहेत का? मीच भगत. तुझं काय काम होतं? माझं नाव गोपाळ उपाध्ये. आपण मला थोडासा वेळ देऊ शकाल का? आपल्याला काही सांगायचं आहे. ये, आत ये. तिथे सांग काय सांगायचंय ते. त्यांच्या मागोमाग आत जाता जाता गोपाळ मनाशी नवल करीत होता. हे तर अगदी साधे गृहस्थ दिसतात. एक पांढरं शुभ्र धोतर, तसंच पांढरं शुभ्र उपर्ण, वयाने किंचित चोपलेला चेहरा, कपाळावर भस्म, नितळ नजर, जुन्या पिढीतले एखादे कर्मठ ब्राह्मण. पण त्यांच्याविषयी जे काही कानावर आलं आहे त्या काही अतिशयोक्तीचा भाग तर नसेल ना? आपण नलिनीला दाखवली आशा फोलच ठरणार नाही ना? आतली खोली व्हरांडा वजा होती. 3 दिशांनी खिडक्या होत्या. सर्व खोली संध्याकाळच्या सोनेरी पिवळ्या प्रकाशाने उजळून निघाली होती. साध्या पण अतिशय आरामशीर खुर्च्या भिंतींनी लागून मांडलेल्या होत्या. एकीत स्वतः बसत दुसरीकडे भगतांनी बोट केलं. बस, आणि सावकाश सांग, कशासाठी माझ्याकडे आला आहेस ते? वेळ महत्वाचा आहे, गोपाळने मनाशी विचार केला. आडून आडून बोलण्यात, वेळ दडवण्यात अर्थ नव्हता. स्पष्ट शब्दात विचारावं. ते जर काही मदत होणार नाही म्हटले तर सरळ बाहेरची वाट धरावी. भगत, माझ्या एका मित्रावर अगदी विलक्षण आपत्ती आलेली आहे. प्रत्येक मिनिटं मोलाचा आहे. तेव्हा जर माझ्या वागण्यात जर आपल्याला काही गैर आणि अप्रशस्त आढळलं तर कृपा करून मला माफ करा. भगत, मी असं ऐकलेलं आहे की एखादा अभागी जीव जर पिशाच्य बाधा, अंगात येणं, करणी, चेटूक, भानामती असल्या सैतानी चक्रात अडकला तर तुम्ही त्याला सहाय्य करून त्यातून सोडवता. हे खरं आहे का? भगत जरासे हसले. तू स्पष्ट वक्ता आहेस खरा, आणि तुला असं म्हणायचं आहे की तुझा मित्र अशा एखाद्या आपत्तीत सापडलेला आहे? हो. त्याचा तुझ्यापाशी काय पुरावा आहे? तो लाकडाच्या ठोकळ्यासारखा बिछाण्यावर पडून असायचा. बाहेरच्या खोलीत मी आणि त्याची पत्नी बोलत असताना तुमच्या नावाचा उल्लेख झाला. तुमचं नाव उच्चारलं जाताच तो बिछाण्यावरून उठला. झिंगत झिंगत खोलीच्या दारापाशी आला. दात आवळून आग ओकणाऱ्या लाल डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होता. मी त्याला त्याच्या पत्नीच्या स्वाधीन करून तडक तुमच्याकडे आलो आहे. तिथे काय अनर्थ माजला असेल देवासच माहीत. ती घरात एकटीच्या एकटी आणि हा पिसाळलेल्या जनावरासारखा खवळलेला. गोपाळचे शब्द ऐकताच भगत आधी स्तब्ध आणि मग ताठ झाले होते. ते खुर्चीवरून उठले. वेळ महत्वाचा आहे हे तुझं म्हणणं खरं आहे. ये, आत ये. त्यांच्या मागोमाग गोपाळ आतल्या खोलीत गेला. ही अभ्यासाची मनन चिंतनाची खोली होती. एका कपाटातून भगतांनी 5-6 अगरबत्त्या काढल्या. त्याच कपाटातल्या एका काचेच्या बहुकोणी शिशीतून 3-4 चिमटी भस्म एका कागदावर घेतलं. त्याची पुडी केली. दोन्ही गोपाळच्या हातात देत ते म्हणाले,
तू आता घरी जा, घराबाहेरच अगरबत्ती पेटव आणि एकदम आत जा. भस्माची पातळसर रेख सर्व दारं खिडक्या यांच्या आतल्या अंगाला खाली ओढ. सर्व अगरबत्त्या एकामागून एक अशा लाव. तोपर्यंत तो बराच शांत झालेला असेल, बहुतेक झोपेल. पण झोपला नाही. जागा राहिला तरी कोणाला काही उपद्रव होणार नाही. उद्या सकाळी तू इथे ये, मग आपण पाहू. जा आता. भगतांना एक अर्धवट नमस्कार करून गोपाळ त्यांच्या मटीतून घाईने बाहेर पडला. भगतांचा प्रत्येक शब्दातला आत्मविश्वास इतका दांडगा होता की त्यांच्या शब्दांवर शंका घ्यायचा विचारही त्याच्या मनात आला नाही. नलिनी काही बोलायच्या आत गोपाळ गेलाही होता. अच्युत तसाच दारात हेलकावे खात उभा होता. आता त्याच्या आवळलेल्या दातातून ह ह ह असा घुमण्यांचा आवाज यायला लागला होता. आता त्याने जर काही आक्रस्ताळेपणा केला तर ती एकटी त्याला कशी आवरणार. गोपाळ म्हणाला होता शेजाऱ्यांची मदत घ्या. आता ती वेळ आली होती. भीडभ्याड लाजलज्जा सर्व काही बाजूला ठेवून ती बाहेरच्या दाराकडे आली. दाराला बाहेरून कडी लावली आणि घाईघाईने जाऊन तिने शेजारच्या दोन्ही दारांवर हाताबुक्क्यांनी आवाज केले. या क्षणी शेजाऱ्यांची आडनावही ती विसरली होती. काय आहे? कोण आहे? काय झालं? विचारत 3 पुरुष व 2 स्त्रिया दारातून बाहेर आले होते. अहो, जरा माझ्याकडे येता का? हे कसे करताहेत पाहता का? गोपाळ भाऊजी गेले आहेत. एवढ्यात कोणाला तरी घेऊन येतीलच. तोवर जरा चलता का यांना आवरायला? त्या 3 पुरुषांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग एक म्हणाला, हो हो, चला, येतो ना नलिनीताई, चला, आम्ही आलोच. तिने जरा बिचकतच बाहेरच्या दाराची कडी काढली. मघाशी तिने दिवा लावला होता, पण खोलीत फार अंधार होता. दिवा गेला होता की अच्युतनेच स्वतः तो मालवला होता. खोलीत कोणीतरी जोरजोराने गरगर फिरत होतं. भिंतींवर सामान आपटत होतं. घुमण्यांचा आवाज येत होता. त्या तिघांनी याची खासच कल्पना केली नव्हती. तरीही त्यांच्यातल्या एकानं प्रसंगावधान राखून बाकीच्यांना सांगितलं, आपण दार अडवून उभे राहू. अच्युतरावांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. मग मागे वळून पत्नीला उद्देशून, अगं, आपल्या टेबलावरचा मोठा टॉर्च आणतेस का? टॉर्च येईपर्यंत ते तिघं तसेच दारात उभे होते. खोलीतून तर धडपडीचा, पळण्याचा आणि घुमण्यांचा आवाज येत होता. अच्युतने खरोखरच दाराच्या दिशेने झेप घेतली असती तर त्या तिघांची फळी अभेद्य राहिली असती का नाही शंकाच आहे. पण ती वेळ आलीच नाही. टॉर्च आणणारे बाईंनाच त्यांनी आत झोत टाकायला सांगितलं. अच्युतचा अवतार खरोखरच भीतीदायक झाला होता. त्याच्या अंगावरचे कपडे फाटले होते. ठिकठिकाणी धूळ लागली होती. हातांना कोठे काचेच्या, कोठे खिळ्यांच्या बारीक जखमा झाल्या होत्या. त्यातून आलेल्या रक्ताचे कपड्यांवर आणि तोंडावर डाग पडले होते. तो आपल्या स्वतःच्या कल्पनेच्या विश्वात दंग होता. टॉर्चच्या प्रकाशात किंवा दारात जमलेल्या माणसांकडे त्याचा अजिबात लक्ष नव्हतं. त्या तिघांच्यातला एक जण जरा पुढे झाला आणि म्हणाला, अच्युतराव, जरा शांत पडून राहता का तुम्ही? स्वतःला विनाकारण दमवून कशाला घेता? तुम्हालाच त्रास नाही का होत? अच्युतपुरत बाह्य जग अस्तित्वातच नव्हतं. हे शब्द त्याच्या गावीही नव्हते. त्याच माणसाने दोन्ही हातांनी उरलेल्या दोघांना खून केली. त्यांची आपल्याकडे पाठ झाली की पुढे होऊन त्यांना एकदम धरू, तो म्हणाला. तसंच ओढत पलंगाकडे नेऊ आणि तिथे चादरीनी पलंगाच्या कठड्यालाच हातपाय बांधून टाकू. स्त्रियांचं आपल्यावर लक्ष आहे हे त्या तिघांच्या ध्यानात होतं. ते एकटेच असते तर त्यांनी हा धीटपणा दाखवला असताच अशी काही खात्री देता येत नाही. पण आता आवश्यक ते धैर्य दाखवावंच लागलं. अच्युतची पाठ वळताच त्यांच्यातला म्होरक्या म्हणाला, आत्ता. त्या तिघांनी जाऊन अच्युतला धरलं. त्याने थोडीशी धडपड केली, पण तेवढीच. कदाचित त्याच्या कल्पनेतल्या त्या जगात त्याचा जो काही उपक्रम चालला होता त्यासाठी हातपाय मोकळे असलेच पाहिजे अशी आवश्यकता नसावी. कारण त्यांच्याबरोबर तो निमूटपणे आत गेला. पलंगावर निजवला तसा निश्चितपणे पडून राहिला. हातपाय पातळ चादरींनी पलंगाच्या कठड्याला बांधले तरीही त्याने काही विरोध केला नाही.
फक्त तोंडाने तो घुमण्यांचा आवाज अव्याहतपणे येतच होता. नलिनीताई, बरोबर आलेल्या स्त्रियांपैकी एक म्हणाली, चला आमच्या घरी जराशा, आता हे तिघं इथंच थांबतील. तुमचे कोण येणार आहे ते आले की मग या, घटकाभर विश्रांती तरी मिळेल. त्या म्हणत होत्या ते खरं होतं. या क्षणी तरी अच्युत सर्वांच्याच ओळखी पलीकडे गेला होता. पलंगा शेजारच्या त्या तिघांसारखीच तीही त्याला परिचित झाली होती. ती त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी गेली. स्वयंपाकघरात एका खुर्चीवर मागे पाठ लावून डोळे मिटून बसून राहिली. या क्षणी तिला कसलाही विचार नको होता. काय झालं होतं, का झालं होतं, यापुढे काय होणार आहे, या क्षणी तिला कसलाच विचार नको होता. शरीराला आणि मनाला जराशी विश्रांती हवी होती. हातात चहाचा कप आला. तो अमृतासारखा मधुर वाटला. एखादी गोळी देऊ का? सॅरिडॉन, ॲस्पिरिन, त्या विचारत होत्या. हातानेच नकोची खूण करीत नलिनी म्हणाली, नको, नुसतं बसू द्या जरा वेळ. आमचे ते गोपाळ भाऊजी आले की मला सांगा. आणि तुमच्या सर्वांच्या मदतीचे उपकार कसे मानू मी? विसरा हो उपकारांचं. अशा वेळी मदत नाही करायची तर मग केव्हा? तिच्या हातातला चहाचा कप काढून घेत त्या म्हणाल्या, बसून राहा अशा शांतपणे. तुमचे ते गोपाळराव आले की सांगते. तिच्या खांद्यावरची जबाबदारी प्रछन्नपणे प्रथमच आता दुसऱ्या कोणीतरी घेतली होती. नलिनी मागे टेकली. कदाचित तिला लहानशी डुलकी सुद्धा लागली असेल. कित्येक आवाजांनी तिला दचकून जाग आली. खाली रिक्षाचा आवाज आला आणि त्याच वेळी तिच्या घरातून मोठा आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. ती एकदम खुर्चीतून उठली. त्या तिघांपैकी एक जण अच्युतच्या उशाजवळच बसला होता. बाकी दोघांनी बाहेरच्या खोलीतल्या घडीच्या खुर्च्या आणल्या होत्या. तिघही अच्युतकडेच पाहत होते. त्याची जळती नजर खोलीच्या कोपऱ्या कोपऱ्यातून फिरत होती. त्या विचित्र नजरेला समोर बसलेले ते दोघं दिसत नव्हते, पण नजरेतील भावावरून दुसरंच काहीतरी दिसत असावंसं वाटत होतं. तोंडातून तो घुमण्याचा आवाज सतत येतच होता. काय विलक्षण प्रकार आहे नाही? नशीब त्याने विरोध केला नाही, नाहीतर कठीण होतं. तसा अंगाने किरकोळ तर आहे. अहो, अशा झपाटलेल्या माणसांच्या अंगात भलतंच बळ असतं म्हणतात. 4-4 लोकांना आवरत नाहीत म्हणे. काय काय प्रकार आहे हो? मला वाटतं साधा प्रकार नाही. तसा माणूस अबोल पण सरळ मार्गी, कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही. अशी वरवर साधी साळसूद वाटणारी माणसं शेवटी चकवतात, काहीतरी भलतंच करून बसतात. मला नाही तसं वाटत. कसल्या तरी आपत्तीत सापडला आहे हे मात्र खरं. अहो, गेला महिनाभर या घरात काहीतरी गोंधळ चाललेला दिसतोय. खूप वाटलं मदत करावी, पण आपल्याला बोलवल्याखेरीज कशाला नाही तिथं नाक खुपसायला जायचं. पण त्या बाईची मात्र कमाल आहे. इतके दिवस बिचारी एकटीच सगळं करते आहे. कुठे मुंबईला नेलं होतं वाटतं, आजच परत आलेली दिसतात. हलक्या आवाजात त्या तिघांच्यातली अशी फुटकळ चर्चा चालूच राहिली. खरा प्रकार कोणालाच माहीत नव्हता. शारीरिक व मानसिक विकारांच्या लक्षणांची कोणालाही काहीही माहिती नव्हती. तेव्हा तर्कवितर्क आणि कानावर आलेल्या काही दंतकथा याखेरीज ते तरी इतर काय बोलणार. वास्तविक या अचानकपणे गुजरलेल्या प्रसंगाने त्यांचे घरगुती कार्यक्रम पार विस्कटले होते. पण शेवटी शेजार धर्म म्हणून काही होताच. नलिनीचे ते कोणी गोपाळ भाऊजी येईपर्यंत तरी त्यांना तिथे थांबणं आवश्यकच होतं. त्या तिघांपैकी एकाचा 11-12 वर्षाचा मुलगा गॅलरीतून खालच्या रस्त्यावर नजर ठेवून होता. खाली रिक्षा थांबून त्यातून एक गृहस्थ उतरताच त्याने अंदाज केला की सगळे लोक ज्याच्या येण्याची वाट पाहत होते ते हेच. तो धावत धावत नलिनीच्या घरात आला. बाबा, बाबा, तुम्ही म्हणत होतात ना ते आलेत बर का. पण त्या क्षणी ते तिघही कामात गुंतले होते. अच्युतच्या हालचालीत एकदम बदल झाला होता. तो आता सर्व शरीराला झटके देत होता. हातपाय सोडून घ्यायची खटपट करीत होता. गादीवरून सर्व शरीर उंच उचलून दंडदिशी खाली आपटत होता.
तोंडातून आता घुमण्याऐवजी इतर वेडेबिद्रे आवाज येत होते. बाबा, तो मुलगा परत बोलायला लागला. थांब रे, आता आम्हाला वेळ नाही, दिसत नाही का? ते आलेत एवढंच सांगायचं होतं. आपलं काम करून तो परत बाहेरच्या गॅलरीत निघून गेला. अच्युतच्या या उलथापालथीचा संबंध गोपाळच्या येण्याशी असेल अशी त्यांना शंका सुद्धा आली नाही. गोपाळ रिक्षाचे पैसे चुकते करून वाड्यात आला. जिन्याच्या पायऱ्यात चढायला लागला तशी अच्युतची धडपड जास्त व्हायला लागली. अगदी वर आल्यावर गोपाळला आठवलं की भगतांनी आपल्याला त्या अगरबत्त्या बाहेरच शिलगवायला सांगितलेल्या आहेत. त्यासाठी तो दारापासून 5 पावलांवरच थांबला आणि त्याने खांद्यावरच्या थैलीतून त्या अगरबत्त्या काढल्या. खिशातल्या काडीपेटीतील काडी काढून त्यातली एक पेटवली. मात्र आतल्या खोलीत आकांत माजला. अच्युतच्या तोंडून डरकाळल्यासारखी एक प्रदीर्घ आरोळी निघाली. दचकून ते तिघं जरासे मागे सरले होते. अच्युतने प्रचंड जोराने जी उसळी घेतली तिच्याबरोबर तो पलंगासह उभा राहिला. त्याचे ते पिंजरलेले केस, लाल लाल डोळे, वाचलेल्या तोंडातून येणारे भयंकर आवाज, झेप घालण्यासाठी वर घेतल्यासारखे दिसणारे हात. अरे अरे, आवरा आवरा त्यांना! दोघं मोठ्याने ओरडले. पण त्याच्याजवळ जाणं तितकं सोपं नव्हतं. त्याच्या शरीराला दणक्यामागून दणके बसत होते. प्रत्येक वेळी तो जड लोखंडी पलंग खालच्या फरशीवर दन दन करून आपटत होता. नलिनी शेजारच्या दारातून "अगं बाई, काय झालं?" म्हणत बाहेर येत असतानाच हातात शिलगवलेली अगरबत्ती घेऊन गोपाळने दारातून एकदम आत झेप घेतली. त्या क्षणी सर्व आवाज, सर्व हालचाल थांबली. अच्युतच्या अंगात संचारलेली सर्व शक्ती क्षणार्धात ओसरून गेली. वर कठड्याला बांधलेल्या हाताला लोंबकळत तो ढिल्या शरीराने उभा होता. ते तिघं आणि गोपाळ पुढे झाले आणि चौघांनी मिळून पलंग पूर्वीच्या जागी परत आडवा केला. पलंगा शेजारच्याच एका कपाटाच्या दारात गोपाळने ती पेटवलेली अगरबत्ती खोचून ठेवली. त्या मिनिटभराच्या विलक्षण धावपळीनंतरची स्तब्ध शांतता ही सुद्धा विचित्र वाटत होती. खोलीत सर्वजण जमले होते. काही वेळ तरी प्रश्नोत्तरात स्पष्टीकरणात गेला. गोपाळच्या लक्षात आलं, नलिनीची अवस्था कीव करण्यासारखी झाली आहे. तोच पुढे होत म्हणाला, तुम्ही सर्वांनी अच्युत नलिनीला ऐनवेळी खरोखरच मदत केलीत. आभार मानण्याचा औपचारिकपणा मी दाखवत नाही, पण आता मी आलो आहे. मी सारं पाहतो. एकच विनंती आहे. नलिनी वहिनी दिवसभराच्या धावपळीनं आणि काळजीने अगदी थकून गेल्या आहेत. आजची रात्र तुमच्यापैकी कोणाकडे त्यांची झोपायची सोय झाली तर. त्यांचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच त्या दोघीही म्हणाल्या, अहो, खरं तर आम्ही तेच सुचवणार होतो. अवश्य सोय होईल की त्यांची. पण नलिनी साशंक होते. गोपाळ भाऊजी, वहिनी, मी अच्युतची व्यवस्थित काळजी घेतो. खरोखरच तुम्ही त्यांच्या बरोबर जा. रात्रभर आरामात झोप घ्या, नाहीतर उद्या तुमच्यासाठीच डॉक्टर आणावा लागायचा. खोलीचं दार बंद करून घेतल्यानंतर प्रथम गोपाळने ती भस्माची पुडी काढली आणि घराबाहेर जाणाऱ्या सर्व दारांच्या उंबऱ्यांच्या आत आणि सर्व खिडक्यांच्या लाकडी फ्रेमच्या आत त्या भस्माच्या पातळ पण स्पष्ट आणि सलग रेषा काढल्या. नंतर त्याने अच्युतच्या उशाजवळची अगरबत्ती खुर्चीवर चढून वायरिंगच्या एका फटीत खूप उंचावर खोचून ठेवली. अच्युतच्या सहजासहजी आवाक्यात येणार नाही अशा जागी. अगरबत्तीच्या धुराला एक दर्प होता. त्यात एक उग्र कडवट सुवास होता. शिवाय आणखीनही काही काही होत, ज्याची व्याख्याच करता येत नव्हती. पण त्या धुराचा अच्युतवर क्षणार्धात झालेला परिणाम विस्मयकारक होता. तर मित्रांनो, हा होता आपला नारायण धारप लिखित काळी जोगीन या कादंबरीचा भाग 5. भगतांनी दिलेला त्या अगरबत्तीचा धूर खोलीत पसरला आणि क्षणार्धात अच्युत शांत झाला. अच्युतचं हे शांत होणं खरं होतं का, की जोगिणीचा डाव अजून संपला नव्हता? भगत गोपाळला काय सांगणार आहेत पुढे, आणि त्या रात्री घरात अजून काही घडणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आपण पुढील भागामध्ये. त्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका.
या कादंबरीचा पुढचा भाग शुक्रवारी रात्री 8 वाजता आपल्या चॅनलवर येईल. तो चुकवायचा नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा आजचा भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. या कथेचे पहिले 4 भाग आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. अजूनही ते तुम्ही ऐकले नसतील तर ते नक्की ऐका. चला तर मग भेटूयात या कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच.